सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम. परभणीमध्ये जे उपोषण चालू होतं आणि अजूनही आहे, त्या उपोषणाला आजच्या तारखेमध्ये 158 दिवस झाले आणि ते जे उपोषण आहे ते उपोषण धडकणार आहे 25 तारखेला, येणाऱ्या 25 तारखेला आझाद मैदानच्या इथे. आणि माझी अशी इच्छा आहे की कुठेतरी ह्या विषयासाठी खऱ्या अर्थाने प्रत्येक समाज बांधवांनी आझाद मैदानला येण्याची गरज आहे आणि आपला आवाज, आपला प्रश्न हा थेट प्रशासनाला आणि सरकारला विचारणं गरजेचं आहे. कारण की बऱ्याच वेळेला काय होतं की जी लोक, ज्या लोकांना मुळात कुठेतरी ज्यांचा बिझी शेड्यूल आहे, ज्यांनी स्वतःला एक गंभीरपणे एकदम असं बिझी दाखवून ठेवलेलं आहे ना, त्या लोकांसाठीच हा आज व्हिडिओ आहे की इतके दिवस त्यांनी उपोषण करून त्यांना तुम्ही 1 किंवा 2 दिवस सुद्धा देऊ शकत नाहीत का प्रशासनाला जाग आणण्यासाठी. कारण कुठेतरी ह्या वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये यश येताना दिसतंय, परंतु ते घेणारे आम्हाला दिसत नाहीये. असं चित्र तुम्ही दाखवू नका. कारण जी लोक सहभागी होत नाहीत, हा विषयच मुळात मी माझा आज जो तयार करतो हा त्यांच्यासाठी करतोय. कारण की हात जोडून विनंती करतो, कुठेतरी आपला परिवार आणि घरावरती तुळशीपत्र ठेवून इतके दिवस उपोषण करून सुद्धा जर का तुम्ही येत नसाल, तर तुमच्यासारखी किंवा अशी शब्द नाही आहे माझ्याकडे, मला लय बऱ्याचशा वेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हायचं आहे, परंतु मला तसं मला खरोखर कळत नाही की मी काय बोलू. कारण खरोखर ह्या विषयाला गांभीर्याने आपण बघणं गरजेचं आहे. आपल्या मुलांचं, आपल्या लेकरांचं पुढचं भविष्य आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यासाठी जर आज आपण एकत्र येऊन जर का तो लढा लढला नाही, तर भविष्यात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी घेता येणार नाहीत. कारण की कुणीतरी इतके दिवस तिथे उपोषण केलंय, त्याची थोडी तरी जाण ठेवा. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम.